नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये आज खूप घडामोडी झाल्या आहेत. रविराज खूप चिंतेमध्ये असतो. त्याच वेळेस प्रतापराव त्याला समजून सांगतो की असं काही नसतं. त्यावेळेस अश्विन त्या ठिकाणी येताना प्रतिमा ते पाहिल्यात का? त्यावेळेस प्रतिमा त्या घरातच झोपलेली आहे असं तो बोलतो. त्यानंतर काही बरं नाही का तिला असं विचारल्यानंतर असं कळतं की ती खूप थकली असते. तिच्या सगळं टेस्ट करायचं ठरतं. इकडे नागराज अर्जुन आणि सायलीनं हाका मारतो आणि काय मग माझ्या कोडाचं उत्तर भेटलं का नाही? का माझ्या पाया पडता मी सांगतो तुम्हाला असं तो बोलतो. त्यावेळेस तुझी काही गरज नाही असं अर्जुन बोलतो. हे दोघे बाहेर आल्यानंतर ते सर्व गप्पा ही सगळी प्रिया ऐकत असते. तो माझ्याबद्दल तर बोलत नसेल ना असं ते विचार करू लागते. ती खूप घाबरते त्यावेळेस. मात्र हे सायली आणि अर्जुन देखील कोडं सुटेना म्हणून खूप चिंतेमध्ये असतात. ते दोघेही बाहेर जेव्हा येतात त्यावेळेस महिपत ह्यावेळेस का बोलला नाही असं सायली विचारते. त्यावेळेस अर्जुनने शब्द होतो. त्यावेळेस तो टंगळमंगळ करून तिला घरी जायला पाठवतो. इकडे चैतन्य आणि अर्जुन केस स्टडी करत असतात. त्याच वेळेस त्याचं लक्षात नसतं आणि हा चैतन्य सगळं वहिनीला सांगून टाक असं बोलतो. इकडे सुमनचं कुठंच लक्ष लागत नाही. त्यावेळेस सायली आणि कल्पना खूप भन्नाट आयडिया लढून तिला स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये अटकवतात, तिचं मन रमावं म्हणून. इकडे प्रिया खूपच प्रयत्न करते वकील भेटावं म्हणून. ती 2-3 वकिलांना फोन देखील लावते, पण वकील अर्जुन सुभेदार किंवा रविराज किल्लेदारची केस जरी ऐकली तरी ते नकार देत होते. चैतन्य रात्री अर्जुनच्या घरी असतो आणि खूप रात्रभर अभ्यास करत असतात. त्याच वेळेस त्याला झोप लागते. अर्जुन त्याला उठवतो, पण मला थोडी कॉफी मिळेल का असं तो बोलतो. लगेचच अर्जुन सायलीला हाका मारतो. तशी सायली वर येते आणि एवढं जागायची काय गरज आहे असं चैतन्य म्हटल्यानंतर सायली बरोबर आहे बोलते. मेंदूला आरामासाठी झोपावं लागतं असं बोलते. त्यानंतर चैतन्य निघून जातो आणि दोघेही बाहेर फिरायला येतात. बगीच्यामध्ये फिरताना ते खूप रोमॅन्टिक गप्पा मारत असतात. तुम्हाला नक्की पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. आता शेवटी घरातील ती व्यक्ती कोण याच्यावरती स्टडी होणार असतो आणि वेगवेगळ्या व्यक्तींची नावं ते लिहितात आणि शेवटी प्रियावर त्यांचा डाऊट क्लिअर होतो आणि ते प्रियावर